अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. 90 वर्षानंतर रक्षाबंधनाला निर्माण होणार आहे दुर्मिळ योगायोग आणि ह्या ज्या 3 राशी आहेत ह्या 3 राशींचे नशीब जे आहे ना ते पालटणार आहे. या राशींना भरपूर पैसा अपार प्रसिद्धी मिळणार आहे. तर ज्योतिषशास्त्रानुसार 90 वर्षानंतर रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग, शोभन योग या श्रावण नक्षत्रामध्ये तयार होत आहे. तर रक्षाबंधन हा भाऊ बहिणींचा दरवर्षी साजरा केला जाणारा श्रावण महिन्यातील पौर्णिमेला सण साजरा केला जातो. यावर्षी 19 ऑगस्ट 2024 रोजी रक्षाबंधनचा हा सण साजरा होणार आहे. यावर्षी रक्षाबंधन हा सण श्रावणीसारख्या शुभ मुहूर्तावर साजरा होत आहे. तसेच संध्याकाळी राजपंचकसुद्धा निर्माण होत आहे, जो अत्यंत शुभ मानला जातो. इतकेच नाही तर सुमारे 90 वर्षानंतर असे हे शुभयोग या दिवशी तयार होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये काही राशीच्या लोकांना विशेष करून लाभ होणार आहे. तर या राशी भाग्यवान राशी कोणत्या आहेत की ज्यांना लाभ होणार आहे ते आपण जाणून घेऊया. ज्योतिषशास्त्रानुसार 90 वर्षानंतर रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग, शोभन योग याचं श्रावण नक्षत्र तयार होत आहे. तसेच श्रावणचा शेवटचा सोमवार असल्याने चंद्र कुंभ राशीमध्ये सुद्धा प्रवेश करेल. चंद्राचा स्वामी स्वतः आदिदेव भोलेनाथ भगवान शिवशंकर आहेत आणि कुंभ सुद्धा शनीच्या राशीत आहेत. अशा परिस्थितीमध्ये या दिवशी काही राशींना भगवान भोलेनाथ आणि शनिदेवांची विशेष कृपा प्राप्त होईल. इतकेच नाही तर या दिवशी सिंह राशीमध्ये सूर्य, बुध आणि शुक्र यांची सुद्धा युती तयार होणार आहे. यामुळे शुक्रादित्य योग, बुधादित्य योग, लक्ष्मीनारायण योग, त्रिग्रही योग, शनी देखील कुंभ राशीमध्ये राहून शश राजयोग निर्माण करत आहेत. तर जाणून घेऊया की ह्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते. सर्वात अगोदर पहिली रास आहे ती म्हणजे मेष राशी. मेष राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधनाचा दिवस हा खूप खास असणार आहे, कारण या राशीच्या 5व्या घरामध्ये बुध, शुक्र आणि सूर्य राहणार आहेत. शनी आणि चंद्र 11व्या भावामध्ये असतील. अशा स्थितीमध्ये या राशीच्या लोकांना संततीचा भरपूर आनंद मिळेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवण्याच्या अनेक संधी यांना निर्माण होतील. करिअरच्या, नोकरी व्यवसायाच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर यश मिळेल. शनिदेवांच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये फक्त सुखच येईल. भावा बहिणींमध्ये तुमचं जे काही प्रेम आहे ते प्रेम वाढेल. त्यामुळे उत्पन्नाचे, कमाईचे अनेक स्रोत जे आहेत ना ते तुम्हाला मोकळे होतील. व्यवसायात सुद्धा तुम्हाला भरपूर फायदा होईल. आणि जर तुम्ही कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या काळामध्ये तुम्हाला भरपूर नफासुद्धा मिळेल. समाजामध्ये मान, सन्मान, प्रतिष्ठा वाढेल. त्याचबरोबर आरोग्यसुद्धा तुमचे उत्तम राहील. पुढची जी रास आहे ती म्हणजे कुंभ रास. या राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे आगमन होणार आहे. या राशीमध्ये बुध, शुक्र, सूर्य सप्तम भावामध्ये असतील. चढत्या अवस्थेमध्ये शश राजयोग जो आहे तो तयार होत आहे. अशा स्थितीमध्ये या राशीच्या लोकांना भौतिक सुख मिळतील. रक्षाबंधनाच्या दिवशी तयार झालेला हा राजयोग या राशीच्या लोकांसाठी अपशकुन होऊ शकतो. प्रदीर्घ जे काही पेंडिंग तुमची अडकलेली कामे आहेत ते प्रत्येक आव्हानामधून तुमच्या त्या कामांची सुटका होऊ शकते. ज्या कामासाठी तुम्ही खूप दिवस मेहनत करत होतात त्या कामामध्ये तुम्हाला आता यश मिळेल. करिअरच्या, नोकरी व्यवसायाच्या बाबतीत तुम्हाला भरघोस यश. तसे जर नोकरीमध्ये असाल तर तुम्हाला पदोन्नतीसुद्धा या ठिकाणी मिळू शकेल. व्यवसायामध्ये दीर्घकाळ चाललेल्या तोट्यामधून सुद्धा त्या ठिकाणी तुमची मुक्तता होईल. पूर्ण भरपाईसह म्हणजेच अमाप संपत्ती तुम्हाला मिळेल. तुम्हाला नवीन करार किंवा एखादा नवीन प्रोजेक्टसुद्धा या ठिकाणी मिळू शकतो. त्याचबरोबर तुमचे आरोग्य चांगले राहील आणि अनेक दिवसापासून सुरू असलेले तुमचे आजारसुद्धा बरे होताना तुम्हाला दिसतील. तर पुढची रास आहे ती म्हणजे धनुरास. या राशीमध्ये 9व्या घरामध्ये राजयोग तयार होत आहे. अशा परिस्थितीमध्ये या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. परदेशी स्रोतातून तुम्हाला भरपूर आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्हाला नफा मिळवण्यासाठी अनेक ऑफर मिळू शकतात. नोकरदारांसाठी हा सण जो आहे तो खूप भाग्यवान ठरू शकतो. जर तुम्ही परदेशामध्ये जाण्याचा विचार करत असाल, परदेशामध्ये जाऊन नोकरी करण्याचा विचार करत असाल तर हे तुमचं जे ध्येय असेल ते ध्येय तुमचं पूर्ण होऊ शकतं. त्याचबरोबर तुमची आर्थिक स्थितीसुद्धा चांगली राहील. उत्पन्नाचे अनेक नवनवीन स्रोत उत्पन्न होतील. आरोग्य चांगले राहील. तर असा असणार आहे ह्या 90 वर्षानंतर आलेला रक्षाबंधनाला निर्माण झालेला दुर्मिळ योगायोग.
आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला अत्यंत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.